इंटरडिसिप्लिनरी फॅकल्टीचे डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांचं सर्वप्रथम संकुलाच्या वतीनं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यापीठा परिक्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना पीएचडी करण्याच्या अनुषंगानं जी काही एंट्रन्सची परीक्षा लावलेली आहे, पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेट, या संदर्भानं विद्यार्थ्यांच्या काही क्युरीज लक्षात घेऊन त्या संदर्भाने इथं आपण 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक तज्ञ आपला वेळ इथे खर्च करणार आहेत. तुमच्यासाठी सतत ते अभ्यास करून तुमच्या समोर अभ्यासपूर्ण काही गोष्टींचं विवेचन करणार आहेत. त्या संदर्भानं या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या पहिल्या सत्राच्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत बाविस्कर सर यांनी या कार्यक्रमाचं इथे अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम याचे डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून स्थान स्वीकारावं. आणि त्याचबरोबर मी आमच्या संकुलाचे संचालक डॉक्टर चंद्रकांत बाविस्कर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे थोडक्यात प्रास्ताविक करावे. त्याआधी माफी मागतो सर सर्वांची. डॉक्टर दीपक बच्चेवार सरांचा मी एक अल्प परिचय आपल्या सर्वांना करून देऊ इच्छितो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच आपले प्रमुख पाहुणे, माफ करा थोडीशी त्रुटी राहिल्याबद्दल. डॉक्टर दीपक बच्चेवार सर हे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाचे सहयोगी अधिष्ठाता आहेत. त्याचबरोबर ते व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत विद्यापीठामध्ये. त्याचबरोबर ते सिनेट सदस्य म्हणून सुद्धा विद्यापीठामध्ये निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर वसंतराव नाईक महाविद्यालय, वसंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेड येथील ते माजी प्राचार्य आहेत. तिथेच ते क्रीडा संचालक म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर सतत कार्यरत असणारे डॉक्टर दीपक बच्चेवार सर एक चळवळीचे कार्यकर्ते म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांना व्यवस्थितपणे हाताळण्याचा त्यांचा हातोटा आहे. आणि अशा हातोट्या मधून अनेक शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर प्रश्न ते सोडवतात. विद्यापीठ प्रशासनाला वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचं लाभत असतं. विविध कमिटीज मध्ये विविध प्राधिकरणांवर सरांची नियुक्ती झालेली आहे. अशा प्रकारचं हे जे काही आज आपल्याला व्यक्तिमत्व इथं आपल्याला उद्घाटक म्हणून उपलब्ध झालेलं आहे, त्यांचे मी संकुलाच्या वतीनं स्वागत करतो. आणि आमच्या संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर बाविस्कर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. धन्यवाद. आजच्या या पेट 2020 कार्यशाळेच्या निमित्ताने आज आपल्या इथे उपस्थित असलेले, उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर दीपक बच्चेवार सर, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच सहयोगी अधिष्ठाता आंतरशाखीय विद्याशाखा, इथं उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आणि पेट परीक्षेसाठी अपियर झालेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे वारंवार विचारणा होत होती, पेट परीक्षा कशी असते, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. कारण बऱ्याचशा अभ्यासक्रमांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनला संशोधन पद्धती हा विषय हा नसतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. ज्यांच्याकडे हा विषय आहे पीजीला त्यांचेही प्रश्न होते. आणि या प्रश्नांमधून आमच्या सहकार्यांमध्ये जी चर्चा झाली आणि या सहकार्यामधल्या चर्चेतून या आजच्या वर्कशॉपचा एक उगम झाला. या वर्कशॉपसाठी आम्हाला अधिष्ठाता डॉक्टर वैजंता पाटील मॅडम यांनी आम्हाला सहकार्य केले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले सर यांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन आणि परवानगी दिली
त्याबद्दल मी संकुलातर्फे सर्वांचे आभार मानतो. आणि हे पेट वर्कशॉप एकूण 3 दिवसांमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. दररोज 2 ते 5 या कालावधीमध्ये हे वर्कशॉप आयोजित केलं जाईल आणि जवळपास 9 व्याख्याने याच्यामध्ये होणार आहे आणि या व्याख्यानांमधून तुम्हाला पेटचा पूर्ण एक ओळख यातून निर्माण होणार आहे. तर आजच्या या वर्कशॉपच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांचं मी पहिल्यांदा स्वागतही करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो. त्यांनी आपला वेळात वेळ काढून आम्हाला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सरांनी उपस्थित राहण्यासाठी सहमती दर्शवली. आणि आपण त्यांचे व्याख्यान ऐकणारच आहोत आणि कोणत्याही समस्या असल्या तरी सर उत्स्फूर्त होऊन या समस्या सोडवतात. त्यांना ते एक अप्रोचेबल पर्सन म्हणून त्यांची एक ओळख आहे आणि असे उद्घाटक लाभले त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सूत्र समन्वयक डॉक्टर महेश नलगे यांच्याकडे देतो. धन्यवाद सर, धन्यवाद. बाविस्कर सरांनी सांगितल्याप्रमाणेच अनेक जणांच्या त्रुटी लक्षात घेऊन शिक्षणशास्त्र संकुलाच्या वतीनं या वर्कशॉपचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हा एकमेव हेतू या कार्यक्रमामधून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची फीस न लावता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा यासाठी झूम सारखा प्लॅटफॉर्म वापरून ऑनलाईन पद्धतीने तसेच युट्यूब लाईव्ह द्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन करण्याचा संकुलाचा प्रयत्न असणार आहे. यासाठी आमच्या शिक्षणशास्त्र संकुलातीलच प्राध्यापक तसेच अधिष्ठाता डॉक्टर वैजयंता पाटील मॅडम यांनी वेळोवेळी अशा गोष्टींना चालना दिलेली आहे. त्याचबरोबर सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दीपक बच्चेवार सरांची सुद्धा अशा नवनवीन कल्पनांना सतत साथ असते. कुलगुरू सरांची सुद्धा एक त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नसते आणि ते कुठल्याही प्रकारे वेळेवर मान्यता देऊन अशा प्रकारच्या आयोजनांना ते सतत मार्गदर्शन करत असतात. तर मी आजच्या या उद्घाटन प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दीपक बच्चेवार सर यांना असं विनंती करतो की त्यांनी आपलं इथं मनोगत व्यक्त करावं, विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं. डॉक्टर दीपक बच्चेवार सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या या पेट मार्गदर्शन शिबिराचे सन्माननीय अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र संकुलाचे मित्र डॉक्टर बाविस्कर सर, डॉक्टर महेश सर, या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व अतिथीगण, सर्व सहभागी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे सतत नवीन नवीन उपक्रम राबवित असते. कोविड सारख्या देशावर जगावर आलेल्या मोठ्या संकटामध्ये समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण या भावनेतून आमच्या विद्यापीठाचे क्रियाशील आणि डॅशिंग असे माननीय कुलगुरू डॉक्टर भोसले सर यांनी विद्यापीठाची एक लॅब टेस्टिंगसाठी उपलब्ध करून दिली व अशा अनेक उपक्रम ते या विद्यापीठात राबवतात, ज्याच्यामुळे समाजातील अनेक लोकांचा फायदा होईल. शिक्षणाबरोबरच समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव ठेवून विद्यापीठ आभार मानतो आणि आजचा हे उद्घाटनाचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. लगेचच एक 2 मिनिटाच्या अंतरामध्ये पहिल्या सेशनला सुरुवात होईल. त्यामुळं कुणीही लेफ्ट होऊ नका. लगेचच पहिलं सेशन सुरू होईल. तर कृपया कुणीही लेफ्ट होऊ नये अशी विनंती करतो आणि 2 मिनिट वाट पाहावी. धन्यवाद.
आजच्या या वर्कशॉपच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशन मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तसेच आजच्या या शेड्यूल मध्ये जे शेड्यूल मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. पहिलं जे सेशन होतं इंट्रोडक्शन ऑफ पेट एक्झामिनेशन ते आपण शेवटच्या सत्रामध्ये घेऊया. म्हणजे या आजच्या दिवसाच्या शेवटची तासिका ती होईल. त्याच्या आधी इंट्रोडक्शन ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजी आणि मेथड्स ऑफ रिसर्च मेथड्स या संबंधानं प्राध्यापक डॉक्टर गिनगिने सर आपल्याशी संवाद साधतील. 1-2च मिनिटात ते जॉईन होत आहेत. धांडे सर, डॉक्टर निशिकांत धांडे पहिलं हे घेणार आहे व्याख्यान. सॉरी सर. तर या संदर्भानं जे थोडा चेंज आहे, या चेंज मध्ये पहिलं जे सेशन आहे ते आजच्या या सेशन मध्ये डॉक्टर निशिकांत धांडे सर फार्मसीचे आपल्याकडे प्राध्यापक आपल्या समोर पहिल्यांदा मेथोडॉलॉजी बद्दल चर्चा करणार आहेत. मी धांडे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या पहिल्या सेशनचं सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर धांडे सर. स्क्रीन शेअर करू शकतो? येस सर, येस करू शकता सर. व्हिडिओ ऑन कर. तर स्क्रीन शेअर झालेली आहे. सुरू करूया का? चालेल सर. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लातूर, किनवट आणि परभणी या विभागांमध्ये PhD करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी विद्यापीठाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने स्वागत करतो. आणि PhD का करायची, किती प्रकारे ती करता येते आणि संशोधन कसं होतं याबद्दल आपण येत्या काही मिनिटं चर्चा करूयात. माझं नाव आहे निशिकांत धांडे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे बेसिकली. विद्यापीठामध्ये MBA ला शिकवतो आणि अनेक रिसर्चच्या ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे. ही माझी पहिली स्लाइड माझ्याबद्दल थोडीशी माहिती देणारी आहे. दिस इज द सेकंड स्लाइड. ऍक्च्युअली इट्स अन एक्सपेरिमेंट. हा एक प्रयोग आहे. आणि प्रश्न असा असतो की वस्तू का दिसतात आणि का ओळखू येतात. सर 1 मिनिट डिस्टर्ब करतो, सॉरी. हा सांगा. दांडे सर, तुमची PPT शेअर झालेली नाही, फक्त स्क्रीन शेअर झाले. फोल्डर ओपन आहे. PPT शेअर नाही झाली. परत क्लिक करा सर, म्हणजे ओपन होईल. मग PPT ऑन नाही झाली तुमची. ठीक आहे. PPT हा ती शेअर करायला. आता दिसतेय का? येस सर. सर्वांना दिसते असं मी समजतो. येस सर, येस. हा एक प्रयोग आहे. दिस इज अन एक्सपेरिमेंट टू आयडेंटिफाय थिंग्स. आता
प्रश्न असा आहे की वस्तू का दिसतात, का कळतात? त्याच्यामध्ये थिअरी अशी आहे की वस्तू दिसतात त्याच्यातल्या समानतेमुळे आणि विषमतेमुळे. The things are noticed because of the similarities and the differences. मग आता हा समोरचा स्क्रीन आपण बारकाईने पाहू आणि आपण हे तपासू की या दोन ज्या आकृती आहेत त्याच्यामध्ये समानता काय आहे आणि काय फरक आहे. हा जर प्रयोग आपण केला तर अनेक उत्तरे येतात. मग आता विषमता काय आहे? तर विषमता अशी आहे की रंग वेगवेगळे आहेत, काही जण म्हणतील की आकार वेगळे वेगळे आहेत. आणि समानता काय आहे? तर समानता अशी आहे की ते सगळे सेगमेंट आणि डॉट आहेत. सगळीकडे डॉट आहेत आणि सगळीकडे सेगमेंट आहेत. मग जर बारकाईने पाहिलं तर काय फरक आहे नेमका? तर मुळात फरक काहीच नाहीये. फरक असा आहे की एकीकडे सरळ सेगमेंट आणि एक टिंब आहे आणि दुसरीकडे तेच कॉम्प्लिकेटेड आहे. थोडंसं वक्र आहे, वाकडं आहे. याचा अर्थ द थिंग्स व्हेन दोज आर कॉम्प्लेक्स इट बिकम्स a question, and the same thing which is converted from complex to simplex it becomes a answer. इतका तो साधा प्रयोग आहे. एखादी गोष्ट कॉम्प्लिकेटेड फॉर्म मध्ये असेल तर तो होतो प्रश्न आणि त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन रिमूव्ह केलं की तो होतो उत्तर. म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ह्या प्रश्नातच दडलेलं असतं. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त आपल्याला बदलावा लागतो. जगातल्या सगळ्या समस्यांचं उत्तर हे मुळात समस्येमध्येच लपलेलं असतं. तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये आपण गणित सोडवायचो, त्याच्यामध्ये मग माहिती जी गणितात मिळायची ती तिथूनच मिळायची की मुलीचे वय वडिलाच्या वयाच्या 2/3 असून दोघांच्या वयाची बेरीज वगैरे असं जे प्रश्न येतात. तर यामध्ये आपण काय करत होतो की फाइंडिंग आउट द अननोन बेस्ड ऑन द नोन कंटेंट और नोन डेटा. जे माहीत आहे त्यातून जे माहीत नाही ते शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे उत्तर देणे. कुठल्याही समस्येवरचं उत्तर देण्याची प्रक्रिया ही या मूलभूत गोष्टीतून जाते, असं आपण इथे लक्षात घेऊयात. याच्या नंतरची पुढची स्लाइड आपण पाहू. ही आहे सिग्निफिकन्स ऑफ रिसर्च फॉर इंडिया ऑन द ग्लोबल सिनॅरिओ. जागतिकीकरण झालेलं आहे, भारत हा जगातील एक महासत्ता बनू पाहत आहे वगैरे वगैरे गोष्टी आपण ऐकतो. पण कोणताही देश हा केवळ लोकसंख्येवर मोठा होतो का? प्रश्न अवघड आहे, असं होणार नाही. तर जे कुठले देश मोठे आहेत ते मुळातच त्यांच्या संशोधनामुळे मोठे आहेत. जर्मनी 1 नंबरला आहे कारण तिथलं संशोधन मोठं आहे. जपान पुढे का आहे? तर जपानमध्ये संशोधन जास्ती झालेलं आहे. आणि या तुलनेमध्ये जर आपण आपलं विद्यापीठीय शिक्षण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की द ग्रॉस एनरोलमेंट रेशो इज व्हेरी पुअर इन हायर एज्युकेशन. मग मुळात अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन आणि पीजी एज्युकेशनला जर संख्या कमी आहे तर रिसर्चला जाणाऱ्याचं पर्सेंटेज तर अतिशय नगण्य म्हणावं इतकं कमी आहे. एक अशी गोष्ट आहे की नो इंडियन युनिव्हर्सिटी इज अमंग द फर्स्ट 100 युनिव्हर्सिटीज थ्रू आउट द वर्ल्ड. ही एक मोठी आपल्याला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ओनली IITs अँड IIMs आर अमंग द 200. जगातल्या ज्या 200 संस्था नामांकित आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडच्या फक्त IIT आणि IIM आहेत. सर्वसाधारणपणे बाकीच्या विद्यापीठ नाही आहेत. The identity and progress of the nation is linked with the research. जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं, ज्या देशांचं संशोधन चांगलं आहे त्या देशांना जगामध्ये मान्यता आहे आणि ओळख आहे. आणि हे सगळं आपल्या दृष्टीने पाहिलं तर क्वालिटी ऑफ द रिसर्च इन इंडिया इज सेड टू बी पुअर. जागतिक पातळीवरती आपल्याकडे असं म्हटलं जातं की भारतातलं रिसर्च तसं दर्जात्मक दृष्ट्या तितकं उच्च दर्जाचं नाहीये. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला PhD करायची. द नंबर ऑफ पेटंट्स आर व्हेरी फ्यू इन इंडिया. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगेल मी की रिसेशन आलं होतं आणि मग सगळ्या कंपन्या बंद पडायला लागल्या. अशा यामध्ये काही कंपन्या मात्र जगल्या. त्याच्यामध्ये एक कंपनी होती HP, जिचे कॉम्प्युटर्स आणि प्रिंटर्स आपण वापरतो. ह्युलेट पिकार्ड त्याचं नाव. तर या कठीण परिस्थितीमध्ये जेव्हा मार्केट नव्हतं तेव्हा
HP काय केलं, तर HP जे पेटंट त्यांचे संपत आले होते, म्हणजे 15 वर्षापर्यंत तुम्हाला पेटंट ठेवता येतं. पण समजा एखाद्या पेटंटला 12 वर्ष झाले आणि 3 वर्षांनी ते ओपनच होणार आहे. तर असे पेटंट त्यांनी विकून टाकले सरळ-सरळ आणि त्यातून जे उत्पन्न आलं त्याच्यातून त्यांनी त्यांचे लॉसेस भरून काढले. म्हणजे पेटंट हे आपल्या सोन्याच्या अंगठीसारखं आहे. जेव्हा मार्केट कमी जास्ती होईल तेव्हा आपण पेटंट दुसऱ्याला देऊ शकतो, भाड्याने देऊ शकतो, कधी विकूनही टाकू शकतो. म्हणजे स्वतःकडे पेटंट असणं ही एक असेट आहे, अशी आजची परिस्थिती आहे. द युनिव्हर्सिटी रिसर्च इज feeble among द पेटंट रजिस्ट्रेशन. आता हे लक्षात घ्या, की कारखाने पण संशोधन करतात आणि विद्यापीठामध्ये पण संशोधन चालतं. कारखान्यातलं जे संशोधन असतं त्याचं ते लोक पेटंट रजिस्टर करतात. परंतु त्या तुलनेमध्ये विद्यापीठामध्ये जे संशोधन होतं त्याचं पेटंट रजिस्ट्रेशन लोक करतीलच असं नाही. PhD डिग्री घेतात आणि खुश होऊन त्याचे पेढे वाटून मोकळे होतात. ऍक्च्युली जर पेटंट रजिस्टर करण्याच्या दर्जाचा शोध लावला तर ती एक असेट त्या विद्यार्थ्याची आणि विद्यापीठाची पण होऊ शकते. हा एक महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. द रिसर्च इन प्रायव्हेट ऑर्गनायझेशन इज मोर दॅन दी इन्स्टिट्यूट्स. एक वेळ अशी होती, औरंगाबादच्या वोखाड नावाची कंपनी आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये विद्यापीठापेक्षा जास्ती PhD झालेले लोक अपॉइंटेड होते. कारण ते जगतातच रिसर्च वरती. म्हणजे रिसर्च ही इतकी पॉवरफुल गोष्ट आहे की प्रायव्हेट मध्ये रिसर्च आपल्यापेक्षा जास्ती होते, हे पण लक्षात घ्या. म्हणजे रिसर्च करत असाल तर तुम्हाला विद्यापीठातही स्कोप आहे, तसंच प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स मध्ये पण इंडस्ट्रीज आणि याच्यामध्ये स्कोप आहे. हे आपण रिसर्च करण्याच्या पूर्वी लक्षात घेतलं पाहिजे. HP, IBM आणि सोनी या 3 कंपन्यांचं मिळून जर पेटंट एकत्र केले की त्यांनी रजिस्टर केलेले पेटंटची संख्या, तर ही संख्या भारतातल्या एकूण पेटंट पेक्षा जास्ती आहे. केवळ 3 कंपन्यांचे पेटंट एका देशाच्या पेटंट रजिस्टर केलेल्या पेटंट पेक्षा जास्ती आहे. ही बाब आपल्याला विचार करायला लावणारी आहे. म्हणून आता काय केलं पाहिजे, तर वी नीड टू चेंज अवर अप्रोच अँड ऍटिट्यूड टुवर्ड द रिसर्च. संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपण आपला बदलला पाहिजे. आणि मग आपण हे पाहिलं पाहिजे की देयर इज स्कोप फॉर बेसिक रिसर्च, देयर इज स्कोप फॉर अप्लाइड रिसर्च, देयर इज स्कोप फॉर इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आणि सोसायटी लिंक्ड रिसर्च वर्कला सुद्धा प्रचंड स्कोप आहे. त्यामुळे आता पेटचा अभ्यास करत असताना किंवा रिसर्च प्लॅन करत असताना या गोष्टी जर आपण मनामध्ये ठेवून काम करू तर आपल्याला विषय निवडताना, त्या विषयामधलं काम करत असताना आणि त्या विषयावरती पुढे सरकत असताना याचा उपयोग होईल असं मला म्हणायचं आहे. आपण रिसर्च म्हणतो, पण रिसर्चच्या समान काही शब्द आपण वापरतो. दीज आर दी सिनोनियम्स फॉर रिसर्च. जसं की इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, डिस्कव्हरी, सर्च, रिसर्च, व्ह्यू नावाचा एक प्रकार आपण म्हणतो, पण तो स्वतःचा व्ह्यू असणं हे सुद्धा काहीतरी फाउंडेशन आहे. एखादं व्हिजन असणं, एखाद्या गोष्टीला पुन्हा पाहणं म्हणजे रिव्ह्यू आणि एखाद्या गोष्टीवरती परत एकदा अभ्यास करणं म्हणजे रिव्हिजन. इतके सगळे समांतर शब्द आहेत संशोधनासाठी. आता जेव्हा आपण इन्व्हेन्शन म्हणतो तेव्हा इन्व्हेन्शन ही अशी गोष्ट असते जी की पूर्णतया नवी असते, कम्प्लिटली न्यू म्हणजे इन्व्हेन्शन. आणि जे आहे त्याच्यामध्ये सुधार केला, मॉडिफिकेशन काही केलं तर त्याला म्हणूयात आपण इनोव्हेशन. म्हणजे बॉलपेन काढला हे इनोव्हेशन आहे, कारण तुम्ही आधी बोरूनी लिहित होतात. लिहिणं हे मात्र इन्व्हेन्शन आहे. डिस्कव्हरी म्हणजे एखादी गोष्ट अस्तित्वात आहे पण आपल्याला माहित नाही, त्याला म्हणायचं डिस्कव्हरी. जसं कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ अमेरिका ऑलरेडी तिथे होती, आपल्याला माहित नव्हती की ती तिथे आहे किंवा कोलंबसला माहित नव्हती. म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहित नाहीये ती शोधणं किंवा ती सापडणं म्हणजे डिस्कव्हरी. सर्च म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे आणि आपण ती शोधतोय. आता जी पाहिजे आहे आणि ती शोधतो आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे हे आपल्याला नेमकं माहिती असतं. म्हणजे व्हॉट इज टू बी सर्च्ड हॅज टू बी आयडेंटिफाईड फर्स्ट. मंगळावर यान पाठवायचं आहे, मग मंगळ माहिती पाहिजे, यानही माहिती पाहिजे, मग ते पाठवण्याची प्रक्रिया होईल. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना आहे आणि तिला वापरायचं आहे तिथे आपण सर्च म्हणूया.
आता रिसर्च म्हणजे एखादी गोष्ट आपण शोधतो आहोत, ते कन्फर्म आहे का? जे सापडलं ते तेच आहे का? उदाहरणार्थ डिस्कव्हरीमध्ये कोलंबसला अमेरिका सापडली, पण तो अमेरिका शोधायला निघाला नव्हता. कोलंबसला भारत शोधायचा होता. शोधायला गेलं काहीतरी वेगळंच आणि सापडलं काहीतरी वेगळंच. रिसर्चमध्ये ते असतं, की जे तुम्ही शोधता आहे तेच तुम्हाला सापडलं आहे का? जे तुम्ही मांडलं आहे, जे तुम्ही गृहीत धरलं आहे तेच बरोबर आहे का? हे तपासणं म्हणजे रिसर्च. म्हणून रिसर्चची स्टेज ही सर्च क्लिअर असतानाच येते. व्ह्यू याच्यामध्ये जे काही आहे जसं आहे तसं पाहणं म्हणजे व्ह्यू. मग एखादी गोष्ट आहे, तिच्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की तिचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ साखर. एखाद्यासाठी साखर ही एक अन्न आहे आणि दुसऱ्यासाठी ते पॉइझन आहे. जर त्याला डायबिटीज असेल आणि त्याला साखर दिली, तर तो म्हणेल मला जहर पिला रहे हो क्या? म्हणजे बघण्याचा संदर्भ बदलला की व्ह्यूज बदलतात. हा एक अँगल कुठल्याही रिसर्चमध्ये असतो, की रिसर्च फ्रॉम वन पॉइंट ऑफ व्ह्यू मे डिफर फ्रॉम अनदर पॉइंट ऑफ व्ह्यू. व्हिजनचा अर्थ आहे त्या गोष्टीपासून लांब होऊन पाहणे. टू सी समथिंग ॲट अ डिस्टन्स विथ रेफरन्स टू टाइम आणि प्लेस. म्हणजे एखादी गोष्ट 200 वर्षापूर्वी जशी होती तशीच आता आहे का? तर टाइम आणि प्लेस ही बदलून जर आपण पुन्हा तपासलं आणि ती थिअरी पुन्हा तपासली आणि जर ती तशीच असली, तर मग आपण त्या रिसर्चचा व्हिजन पाहत आहोत असा त्याचा अर्थ होतो. रिव्ह्यू म्हणजे व्ह्यू अगेन फ्रॉम ओन पॉइंट ऑफ व्ह्यू, ओन प्लेस अँड ओन पोझिशन. उदाहरणार्थ अमेरिकेच्या राजकारणामध्ये एखादी गोष्ट चांगली आहे आणि तिथे चालते. याचा अर्थ असा नाही की ती आपल्याकडच्या ग्रामपंचायतीतही चालेल. मग ती चालेल किंवा चालणार नाही याच्याबद्दल आपले व्ह्यूज असणं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल रिव्ह्यू घेणं फ्रॉम ओन पॉइंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम ओन प्लेस ऑफ व्ह्यू अँड फ्रॉम ओन पोझिशन. हे पण रिसर्चशी अलाइड असलेल्या गोष्टी आहेत. आणि रिव्हिजन म्हणजे कन्फर्मिंग अँड कन्फॉर्मिंग द थिंग्स विथ रेफरन्स टू द नॉर्म्स. जे काही नियम आहेत त्या नियमानुसार ते आहे का हे पाहणं म्हणजे त्या गोष्टीवरती रिव्हिजन करणं. मग एका चांगल्या रिसर्चसाठी चांगलं रिव्हिजन असणं आवश्यक आहे, चांगलं रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे, व्हिजन प्रॉपर असणं आवश्यक आहे, स्वतःचे पॉइंट ऑफ व्ह्यू क्लिअर असले पाहिजेत, काय शोधायचं आहे ते माहिती पाहिजे आणि त्यातून एक तर डिस्कव्हरी होणार आहे, नाहीतर इनोव्हेशन होणार आहे, नाहीतर नवीन काहीतरी इन्व्हेन्शन होणार आहे. हे लक्षात ठेवून आपण रिसर्चकडे बघावं असं मला वाटतं. रिसर्चचे मुळात 3 प्रकार आहेत. एक आहे प्री फॅक्टो. आता फॅक्टो हा शब्द फॅक्ट पासून तयार झालाय. जे सत्य आहे, जे घटना आहे, जे घडलंय ते फॅक्ट. एखादी गोष्ट घडायच्या आधी म्हणजे प्री फॅक्टो. ती घटना तशीच घडली किंवा ते तसंच आहे, त्याला म्हणायचं डी फॅक्टो. आणि एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर अभ्यास करणं म्हणजे पोस्ट फॅक्टो. म्हणजे रिसर्च 3 प्रकारच्या होते. प्री फॅक्टो रिसर्च, डी फॅक्टो रिसर्च आणि पोस्ट फॅक्टो रिसर्च. प्री फॅक्टो मध्ये प्रिडिक्टिव्ह प्रकारचा अप्रोच असतो. आता याची उदाहरणं घ्यायची आपल्याला तर पाहता येईल की ग्रीन रिव्होल्यूशन आहे, की लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते आहे, तर माल्थसचा असा सिद्धांत होता की लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत जाईल तर लोक भुकेने मरतील. लोकांना खायला अन्न पुरणार नाही. कारण जमिनीची जागा मर्यादित आहे, जमिनीची उत्पादक क्षमता मर्यादित आहे आणि खाणाऱ्यांची तोंड तर मात्र मल्टिपल याच्यात वाढतायत. पण हा ग्रीन रिव्होल्यूशन नावाची जी कन्सेप्ट आली आणि हायब्रिडायझेशन नावाची जी कन्सेप्ट आली, ज्याच्यात हरगोविंद खुराना यांनी जास्ती काम केलंय. तर त्यामध्ये असं त्यांनी बदल केला, की जर लोकसंख्या एवढी वाढली, तर तेवढ्या प्रमाणात धान्य वाढलं पाहिजे. म्हणजे ते आधीच त्यांनी प्रिडिक्ट केलं. आणि त्याप्रमाणे धान्य वाढवण्यासाठी हायब्रिडायझेशनचा रिसर्च केला. हा रिसर्च हा उद्याची समस्या येण्याच्या आधीच उत्तर तुमच्याकडे तयार असण्याचं आहे. म्हणून हा आहे प्री फॅक्टो काइंड ऑफ रिसर्च. दुसरा आहे डी फॅक्टो. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट जे आहे ते जसं आहे ते तसं आहे. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटी. गुरुत्वाकर्षण किती आहे? तर एवढं एवढं आहे. हे त्यांनी शोधून काढलं. म्हणजे काय केलं? तर डी फॅक्टो काइंड ऑफ रिसर्च केला, की ग्रॅव्हिटी अशी आहे. पृथ्वीचं ऑर्बिट असं आहे. सोलार सिस्टीम अशी आहे. याच्यात त्यांनी काहीही बदल केलेला नाही. जे आहे तेच आहे. त्याच्याकडे पाहण्याचा, एनालिसिस करण्याचा दृष्टिकोन डेव्हलप केला आणि त्याचं एनालिसिस केलं. अशा प्रकारचे जे रिसर्च असतात,
त्यांना डी फॅक्टो रिसर्च असं म्हणतात. पोस्ट फॅक्टो रिसर्च मध्ये एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर जे घडतं त्याचा अभ्यास म्हणजे पोस्ट फॅक्टो. यात कसं असतं की एखाद्या पूर येऊन गेला आणि त्या पुरामुळे झालेल्या नुकसानाचा अभ्यास करायचा आणि नंतर पुन्हा तो पूर आल्यानंतर असं नुकसान होऊ नये याच्यासाठी काय करता येईल, म्हणजे आधी पोस्ट फॅक्टोचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर प्री फॅक्टो लेवलवरती त्याच्यावरती सोल्युशन्स द्यायचे. अशा प्रकारे ह्या तिन्ही रिसर्च एकमेकांशी कनेक्टेड असतात. म्हणून काही लोक पोस्ट फॅक्टो विषय घेऊन अभ्यास करतात, काही लोक प्री फॅक्टो विषयाचा अभ्यास करतात. आणि हे जे सगळं आहे ऑल दॅट मॅटर्स विथ द फिलॉसॉफी, हे सगळं तत्वज्ञानाशी संबंधित आहे. आता आपण जे आहोत, जे रिसर्च करणार आहोत, तर वी आर अमंग दी सायंटिफिक कम्युनिटी मेंबर्स. आपण कोणाचे उत्तराधिकारी आहोत, आपण कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहोत. जर फिलॉसॉफीवर आपण बोलणार आहोत तर आपण सोक्रेटिस, अरिस्टॉटल, प्लॅटो, आर्किमिडीज, न्यूटन, डार्विन, मार्क्स, माल्थस, आईन्स्टाईन, सी.व्ही. रमन वॉग, एवढी मोठी यादी आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये जे पायोनियर्स आहेत त्यांनी जे केलं त्याच पुढच्या स्टेप्स आपण घेणार आहोत, त्यांच्या मार्गावरती आपण चालणार आहोत. जे कोणी फिजिक्स मध्ये काम करतील ते न्यूटनच्या लाईनवरती जाणार आहेत, बायोलॉजीत आणि झुलॉजीत काम करणारे डार्विनच्या लाईन्सवरती जाणार आहेत, मॅथमॅटिक्स मध्ये काम करणारे, फिजिक्स मध्ये काम करणारे हे त्या त्या सायंटिस्टच्या थेअरीजला पुढे नेणारे लोक आहोत. सो इट डझंट मॅटर which state you live in. What it matters, it is in which state of mind you live in. तुमची मनाची अवस्था काय आहे. तुम्ही जर शास्त्रज्ञासारखे विचार करत असाल तर तुम्ही शास्त्रज्ञ आहात. तुम्ही कुठे आहात हे महत्वाचंच नाहीये, कारण हे एवढी सगळी जी नावं आहेत सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल, हे काही कुठे पीएचडी झालेले नव्हते. आईन्स्टाईन तर स्वतः एका पेटंट कंपनीमध्ये क्लर्क होता, म्हणजे नोकरी क्लर्कची आणि विचार मात्र शास्त्रज्ञाचे होते. त्यामुळे आपण कुठे आहोत हे महत्वाचं नाहीये, आपल्या मनात विचार काय आहेत ते आपली ओळख ठरवणार आहेत. सो थिंक लाईक अ सायंटिस्ट अँड देन आफ्टर सम टाइम यू विल बी स्टॅम्प्ड ॲज अ सायंटिस्ट, दॅट इज फॉर शुअर. रिसर्च करत असताना किंवा साधं कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह निश्चित करावे लागतात. मग रिसर्च ऑब्जेक्टिव्ह किती प्रकारचे आहेत, काय आहेत, कशासाठी रिसर्च करायची. रिसर्च ऑब्जेक्टिव्ह काही असे आहेत की टू एस्टॅब्लिश ए न्यू थिअरी, एखादी नवीन संकल्पना, नवीन थिअरी मांडण्यासाठी रिसर्च करायची, हा एक एखाद्याचा ऑब्जेक्टिव्ह असू शकतो, जसं की इन्व्हेन्शन मध्ये मी बोललो. दुसरा ऑब्जेक्टिव्ह असा असू शकतो की टू कन्फर्म ऑर टू व्हेरीफाय दी ओल्ड थिअरी, आधीच्या शास्त्रज्ञांनी जे काही मांडलेलं आहे ते कन्फर्म करायचं किंवा तपासून पाहायचं, हा देखील अँगल. इतर शास्त्रज्ञांपेक्षा नवीनच काहीतरी थिअरी मांडणं ही सुद्धा एक रिसर्च असू शकते. आधीच्या सायंटिस्टनी जे मांडलेलं आहे ते पुन्हा एकदा तपासून पाहणं वेगळ्या परिप्रेक्षामध्ये पण रिसर्च असू शकतो. टू फाइंड आउट द लिंक्स अँड मिसिंग लिंक्स अमंग द थिअरीज. कधी कधी दोन थिअरी समांतर असतात, तर त्यांच्यामध्ये जो गॅप असतो, संबंध काय आहे किंवा त्यांच्यातली मिसिंग लिंक काय आहे हे शोधून काढणं सुद्धा. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरोक्सिन ही औषध आपण पाहिलं, जे की मलेरियावरती चालतं आणि नंतर सांगितलं की ते कोरोनावरती चालतं. आता जेव्हा हे औषध तयार केलं होतं तेव्हा ते कोरोनावर चालेल हे कोणालाच माहित नव्हतं. मग अशा प्रकारचं एखादं काम करणं म्हणजे ए थिअरी बी सिच्युएशन मध्ये अप्लाय करता येते, ही यांच्यातली लिंक एस्टॅब्लिश करणं ही सुद्धा एक रिसर्चचा अप्रोच किंवा रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. टू फाइंड आउट न्यू डायमेन्शन टू द ओल्ड थिअरी, एखाद्या गोष्टीचं अजून काय करता येईल. उदाहरणार्थ आपण फिल्टर पाणी पितो का, युव्ही प्युरिफायर आपल्याकडे असतात किंवा आरओ, तिने ते रबर सगळं उचललं, त्याचं एक्सपेरिमेंट त्या आगीमध्ये फेकून दिलं. जेव्हा तो बाहेरून परत आला त्याने बायकोला विचारलं की माझं टेबलावरचं साहित्य कुठे गेलं, तर ती म्हणे घातलं चुलीत, तिकडं फेकून दिलं मी. त्याने जाऊन ती आग विझवली ते काढलं. ते जे रबर बाहेर काढलं ते कडक झालेलं होतं. म्हणजे जे रबर कसं कडक करायचं याच्यासाठी तो जो प्रयत्न करत होता ते त्याच्या बायकोच्या प्रयत्नामुळं त्याला उत्तर मिळालं. एखाद्या गोष्टीचं उत्तर मिळायला असं पण काहीतरी
थांबावं लागतं, ऍक्सिडेंटली पण चावतात. एडिसननी असं म्हणतात की हजारो वायर जाळून पाहिल्या होत्या, तेव्हा त्याला बल्ब टंगस्टन फिलामेंट करता आली. टेलिव्हिजन जो आपण वापरतो त्याच्यामध्ये जॉन लॉगी बेअर्ड तर एक्सपेरिमेंट करताना त्याला स्वतःला शॉक बसला आणि तो पॅरालाइज झाला होता. आईन्स्टाईनची थिअरी मांडायला आईन्स्टाईनला 13 वर्ष विचार करावा लागला. त्याच्यानंतर ती थिअरी आली. पण आता तसं नाहीये. आता कोणी 13 वर्ष 12 वर्ष थांबायला तयार नाहीये. आता काय होतंय? लेझर येतो, त्याचं सीडी होतं, सीडीचं डीव्हीडी होतो. फर्स्ट जनरेशन लँग्वेज येते, सेकंड जनरेशन, फोर्थ जनरेशन, फिफ्थ जनरेशन. का? तर टेक्नॉलॉजीचा वापर करून आता रिसर्च ही फास्ट झालेली आहे, सपोर्टिव्ह झालेली आहे. म्हणजे रिसर्चसाठी ग्राउंड वर्क आता ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपल्याला फक्त विषय घेऊन त्याच्यात उतरायचं आहे, इतकं आता रिसर्च फील्ड सोपं झालेलं आहे. कॅन्सरवरचं औषध काढणं, HIV औषध काढणं, कोरोनावरचं औषध काढणं. बघा कोरोना वर्षभरामध्ये तर जगामध्ये 8-9 व्हॅक्सिन रेडी आहेत. किती फास्ट, म्हणजे प्लेग आला आणि प्लेगनी 7-8 वर्ष धुमाकूळ घातल्यानंतर औषध सापडलं काहीतरी. इथे एका वर्षात, म्हणजे खरं तर 8 महिन्यातच औषध सापडलंय. पुढचा वेळ आपल्याला टेस्टिंग मध्ये जातोय. त्यामुळे नवीन प्रॉब्लेम्स येत राहणार, नवीन प्रॉब्लेम्सचा सोल्युशन्स निघणार. तरी काही प्रश्न अनुत्तरित आहेत, जसं इरॅडिकेशन ऑफ फिअर, भीती घालवणे, भूक घालवणे, एकमेकांबद्दलचा द्वेष, गरिबी, या मोठ्या समस्या आहे. याच्यावरती अजूनही डोकेदुखीवर जसा इलाज सापडला तसे इलाज सापडलेले नाही आहेत. हे खूप वेगळे अव्हेन्यूज ज्याच्यावरती आपण काम करू शकतो. कुठलंही संशोधन, आता तुम्ही जर काम कराल तर तुमच्या लक्षात येईल की हे 4 स्टेजेस मधून जातं. एखादी नवीन आयडिया तुमच्या डोक्यात आली किंवा तुम्ही मांडली की सगळ्यात पहिली प्रतिक्रिया येते, व्हॉट ए फुलिश आयडिया, काही कामाचं नाहीये. तरी तुम्ही त्याच्या मागे लागता आणि तुम्ही ते करून दाखवता. तेव्हा जग म्हणतं ठीक आहे, चालतंय, पण त्यानं काय होतं? मग त्याच्या पुढची स्टेज असते की हा ते ठीक आहे, बरोबर आहे, चांगलं आहे, पण याचा मला काय फायदा? आणि मग 4थी स्टेज जेव्हा येते तेव्हा लोक म्हणतात नाही मला माहिती होतं हे करणारे, हा हुशारच आहे, हा करणारच होता. ह्या 4थ्या स्टेजला पोहोचण्यासाठी जे काही मेहनत आणि पेशन्स लागतात ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे. हा आहे फिल्टरेशनचा डिवाइड बाय 10चा रूल. नेहमी लक्षात घ्या. एखादी आयडिया जेव्हा डोक्यात येते तेव्हा ती 10 लाख आयडिया अनेक लोकांच्या डोक्यात येतात. त्या डिझाईन लेवलला त्याच्यातलं एक शून्य कमी होतो, डिवाइड बाय 10. 1 लाख आयडिया डिझाईन लेवलला येतात. त्यातल्या 10,000 आयडिया प्रोटोटाइप लेवलला येतात. त्याच्यातल्या 1000 आयडिया मार्केटच्या दृष्टीने फिजिबल असतात. त्या 1000 आयडियातून ऍक्च्युअली प्रॉडक्ट तयार होतात 100 आयडियावरती, आणि त्यातले 10 कमर्शियली सक्सेस होतात. आणि जरी कमर्शियल सक्सेस झाला तरी तो मार्केटमध्ये टिकणारा एखादाच प्रॉडक्ट टिकतो. म्हणजे 10 लाख आयडियातून एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये टिकतो. इतकं थिंकिंग मध्ये आणि ऍक्च्युअल असलेल्या मध्ये गॅप आहे. हा गॅप कमी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून कुठलीही रिसर्च ही बेसिकली काय करते, तर एका पडलेल्या प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे आन्सर. दाय नेम इज क्वेश्चन इज इक्वल टू रिसर्च. रिसर्च हा असं उत्तर आहे जे प्रश्नाच्या शोधात फिरतं, किंवा रिसर्च हे असं उत्तर आहे ज्याचं नाव प्रश्न आहे. तर आपण प्रश्न निवडणार, प्रश्न शोधणार, प्रश्नाच्या मागे फिरणार. प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे, त्याची कॉम्प्लिकेशन कमी करणार, आणि त्याचं जे उत्तर मिळेल त्याला आपण रिसर्च असं म्हणणार. सो डोंट सिम्पली बी ए रिसर्चर, बी ए फिलॉसॉफर. थँक्यू व्हेरी मच. माझं ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. इथे मला संधी दिल्याबद्दल कुलगुरू, प्रकुलगुरू, डीन आणि संपूर्ण विद्यापीठ प्रशासनाचा मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. फंडामेंटल्स ऑफ रिसर्च या विषयावर डॉक्टर निशिकांत खांडे सर यांनी अत्यंत उपयुक्त अशी माहिती सर्व विद्यार्थ्यांसोबत जे आपल्याला दिलेली आहे. यामध्ये काही बेसिक्स जे प्रश्न आहेत रिसर्चच्या संदर्भानं, जे नेट, सेट आणि पेट अशा परीक्षांसाठी सतत विचारले जातात,
या संदर्भानं सरांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं असतील. जर कोणाला या संदर्भाने काही प्रश्न असतील तर मी सरांची आज्ञा घेऊन पुढील काही वेळ हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी देऊ इच्छितो. सर आपण हॅलो. हा, प्रश्न चालेल सर, आहे वेळ आपल्याकडे 5-10 मिनिटं. पुढच्या 5 ते 10 मिनिटात जर कुणाचे काही रिसर्चचे संदर्भाने प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. ठीक आहे. चालेल सर, थँक्यू. हो, सर्वांना शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, चांगले रिसर्चर व्हा. ओके, धन्यवाद सर. मी इथं संकुलाच्या वतीनं डॉक्टर निशिकांत धांडे सरांच्या आभार मानू इच्छितो की त्यांनी आपल्या या वर्कशॉपसाठी अगदी शॉर्ट पिरियड मध्ये बहुमोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे, ज्यामधून जर विद्यार्थ्यांनी खरंच लक्षपूर्वक हे ऐकलं आणि या संदर्भाने अभ्यास केला तर त्यांना संशोधन म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट होईल आणि संशोधनाच्या संदर्भाने विचारल्या जाणाऱ्या संकल्पनेच्या संदर्भाने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं पेटच्या परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी त्यांना इथं चांगला संधी उपलब्ध होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि धांडे सरांची इथं रजा घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर आजच्या सत्रातील जे पहिलं